अपेक्षित आहे. वय वगैरे या ठिकाणी शिक्षणाची दारे उघडणाऱ्या सावित्री आई पहिल्या देवीसारख्या शूर राणी तसेच अंतराळ वीरांगणी सुनीता विल्यम राणी चन्नम्मासारखी शूर वीरांगना प्रतिकूल परिस्थितीत निर्भयपणे लढणाऱ्या आपल्या राणी लक्ष्मीबाई आणि पोटच्या पोरांचे मरण दुःख विसरून नवकोटींच्या माता होणाऱ्या माता रमाई अशा कितीतरी कर्तृत्ववान स्त्रिया आज भारतात उभ्या आहेत आणि त्यांची प्रेरणा घेऊन मी इथं उभी आहे. मार्च आहे आणि 8 मार्च हा महिला दिवस आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की स्त्री हा समाजाचा अलंकार आहे आणि हा समाजाचा अलंकाराला चमकवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आज महिला दिनी बऱ्याचशा महिला यांनी आज हा महिला दिन या बुद्धविहार समन्वय समितीच्या माध्यमातून साजरा केलेला आहे. या महिला दिनाच्या देखील बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीनं जगभरातील महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बुद्धविहार समन्वय समितीच्या माध्यमातून दरवर्षी पाली भाषा प्रचार परीक्षा संपूर्ण देशामध्ये घेण्यात येते. त्यानुसार धुळे शहरामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये त्याच पद्धतीने नंदुरबार जिल्ह्यामध्ये बुद्धविहार समन्वय समिती धुळेच्या माध्यमातून पाली भाषा प्रचार परीक्षा 16 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेली होती आणि त्या परीक्षेसाठी 1029 विद्यार्थी बसलेले होते. त्याच पद्धतीनं धुळे शहरातून आणि नंदुरबार जिल्ह्यातून 25 ग्रामीण भागांमध्ये आणि धुळे शहरातून 5 केंद्रांमधून ही परीक्षा घेण्यात आली. या सगळ्या ऋतूंमध्ये वर्षभर 365 दिवस राबणारी संयोजन समितीमध्ये प्रत्येकाचं नाव घेऊ कसं किती गवळे सर असतील थोरात साहेब तर सगळ्यात तरुण वाटतात मला ते. ऊन असो पाऊस असो मी त्यांना एकदा दोनदा वॉर्निंग दिल्या 3दा वॉर्निंग दिल्या तरी ते घरी येतील पत्रिका देतील. हो सर डिजिटल युगामध्ये आहोत आपण. तुम्ही व्हॉट्सअपवर डिजिटल पत्रिका आम्हाला पाठवता नाही भेटी होतात मग इथे काय होतं इथे बोलता येत नाही. हा ही त्यांची खंत आहे. पण मी सांगितलं याच्या पुढे जर तुम्ही समक्ष आले तर मी या कार्यक्रमात येणार. तेव्हापासून आता एक पहिल्यांदा त्यांनी डिजिटल पत्रिकेवर आणि फोन लावून फक्त सांगितलं.